नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. इयत्ता 12वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम आपण या ऑनलाईन लेक्चरांच्या माध्यमातून पूर्ण करतो. प्रकरण क्रमांक 6 ज्याचं नाव आहे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी, त्याचा आपला अभ्यास चालला. 2 व्हिडिओ आपले या प्रकरणात ऑलरेडी आधी झाले आणि आजचा हा तिसरा आपण व्हिडिओ बनवतोय, जो आहे गुंतवणूकदाराप्रती सामाजिक जबाबदारी. गुंतवणूकदार हा जो काही समाजाचा दुसरा घटक आहे, त्या घटकाप्रती व्यवसायाची नेमकी काय जबाबदारी आहे, तो भाग आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून शिकायला मिळतो. बघा, गुंतवणूकदार म्हणजे व्यवसायामध्ये विविध मार्गाने गुंतवणूक करणारा घटक किंवा व्यवसायामध्ये पैसा व्यवसायाला भांडवल स्वरूपात पैसा उपलब्ध करून देणारा घटक. गुंतवणूकदार आणि मालक यामध्ये मूळ फरक हा आहे की गुंतवणूकदार हे काहीतरी परतावा मिळावा या अनुषंगाने गुंतवणूक करतात आणि ते धनको असतात, त्याला क्रेडिटर आपण म्हणतो अकाउंटिंगमध्ये. मालक हा ओनर असतो, हा फरक आहे. दोघेही जण व्यवसायाला पैसा देतात, परंतु गुंतवणूकदार हे व्यवसायाच्या प्रक्रियेत भाग घेत नाही, ते फक्त व्यवसायातील नफ्यातील त्यांचा उत्पन्नाचा जो भाग जो काही आधी पूर्वनिश्चित असतो किंवा अनेकदा नफ्याच्या पातळीवर तो अवलंबून असतो, त्याप्रमाणे मिळवण्याकरता ते उत्सुक असतात. आणि मालक मात्र व्यवसायाचा मालक असतो, तो तोट्याला देखील जबाबदार धरला जातो. तसं गुंतवणूकदार अनेकदा तोट्याला जबाबदार धरले जात नाही, ते फक्त नफ्याच्या उद्देशानं किंवा आपल्या गुंतवणुकीवर परतावा मिळावा या अनुषंगाने ते व्यवसायामध्ये सामील होत असतात. तर वेगवेगळ्या अनुषंगाने व्यवसाय संघटनेला पैसा लागतो. अनेकदा मालकाने जो काही भाग भांडवलाच्या स्वरूपात किंवा मालकानं जो काही भांडवल उपलब्ध करून दिले त्याच्यावरच व्यवसाय काम करेल असं होत नाही, त्यासाठी देखील आणि निधी कमी पडतो आणि हा निधी विविध मार्गाने गुंतवणुकीच्या माध्यमातून ते मिळवतात. मग गुंतवणूकदार कोण कोण असू शकतात? कर्जरोखेधारक ज्याला आपण म्हणतो डिबेंचर्स होल्डर्स, त्यानंतर बॉन्ड किंवा प्रपत्रधारक जे आपण म्हणतो, प्रपत्र विक्रेस काढतात, बॉन्ड विक्रेस काढतात व्यवसाय संघटना, किंवा अनेकदा जे काही वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहे, बँका यांच्याकडून देखील त्या कर्ज स्वरूपात पैसे घेतात आणि त्याच्यावर व्याज स्वरूपात अनेकदा गुंतवणुकीवर मोबदला उपलब्ध करून दिला जातो. तर या गुंतवणूकदारांप्रती व्यवसायाची काय जबाबदारी आहे, तर ती आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून शिकायला मिळते. अतिशय सोपा भाग, काही काळजी करण्याचं कारण नाही. वेगवेगळे मुद्दे पुस्तकाप्रमाणे आपण जाऊया. जितक्या सोप्या पद्धतीने समजून सांगते तितक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करू. पहिलाच मुद्दा सांगितला आहे की सभांचं योग्य नियोजन करणं. पहिली जबाबदारी निश्चित केलेली ती म्हणजे गुंतवणूकदारांच्या ज्या काही सभा आहेत त्या अधिक योग्य रीतीने त्याचं नियोजन किंबहुना त्याची बोलावणी केली गेली पाहिजे आणि गुंतवणूकदारांना त्या सभेच्या माध्यमातून विविध गोष्टी त्यांच्यासमोर प्रकटीकरण झाल्या पाहिजे. मुळात पहिला प्रश्न आहे की अनेकदा व्यवसाय संघटना काय करते, गुंतवणूकदारांच्या सभा घेत नाही किंवा घेतल्या तरी कागदोपत्री त्या होतात, प्रत्यक्षात त्या होत नाही. तर हे व्हायला नको. व्यवसाय संघटनेनं वेळच्या वेळी गुंतवणूकदारांच्या सभा घेतल्या पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभा असू द्या किंवा ज्या काय अनेकदा तातडीच्या सभा देखील काही वेळेस गुंतवणूकदारांच्या घ्यावं लागतात. एखादा प्रोजेक्ट असतो त्यासाठी गुंतवणूकदारांची संमती मिळवायची असते किंवा गुंतवणूकदारांचं समर्थन मिळवायचं असतं, तर त्यावेळेस देखील अनेकदा आपण त्यांच्या सभा घेतो. तर या सभा घेतल्या गेल्या पाहिजे. त्या सभेचं जसं काही कामकाज आहे त्या पद्धतीने ते झालं पाहिजे. त्याची अनेकदा सभेची निमंत्रण पत्रिका गुंतवणूकदारांना आधी गेली पाहिजे. पुरेशी गणसंख्या झाल्याशिवाय ती सभा घेता कामा नये. त्याचं कामकाज, त्याचं इतिवृत्त या सर्वांच्या नोंदी व्यवस्थित व्हावा, योग्य ठिकाणी मतदान व्हावं. तर एकंदरीत गुंतवणूकदारांच्या ज्या काही सभा त्या घेतल्या म्हणजे गुंतवणूकदाराला काय चाललंय, कशावर संघटना काम करते, कोणत्या गोष्टी घडतात याच्याविषयी माहिती मिळते आणि एक विश्वास त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळं कागदोपत्री सभा घेणं किंबहुना नाममात्र सभा घेणं असं न होता प्रत्यक्ष ज्या पद्धतीमध्ये सभा व्हायला हव्या त्या पद्धतीमध्ये सभेचं नियोजन व्हावं आणि गुंतवणूकदारांना त्यांची मतं मांडण्याचं म्हणा किंवा त्यांचं ऐकून घेण्याचं काम देखील त्या सभेच्या माध्यमातून झालं पाहिजे, असा पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी सांगितलं की गुंतवणुकीवर परतावा दिला गेला पाहिजे किंवा मोबदला दिला पाहिजे. तर साहजिक गोष्ट आहे, गुंतवणूकदार हे नफ्याच्या उद्देशानं येतात, नफा म्हणण्यापेक्षा उत्पन्नाच्या उद्देशाने येतात असं म्हणूयात, ते जास्त संयुक्तिक ठरेल. आता हे गुंतवणूकदार मालक जरी नफ्याच्या उद्देशाने येत असला तरी त्याला तोटा होईल अशी थोडीशी मानसिकता त्याची असते, परंतु गुंतवणूकदार मात्र तोट्यामध्ये सहभागीच नसतात. त्यांचं ठरलेलं उत्पन्न तुम्हाला द्यायचं असतं. त्यामुळे साहजिकतः जितक्या दर आर्थिक वर्षाला तुम्ही योग्य रीतीने गुंतवणूकदाराला परतावा देईल तितका तो गुंतवणूकदार तुमच्या व्यवसाय संघटनेमध्ये अधिकच्या काळात त्याची गुंतवणूक ठेवण्यासाठी तयार असेल. किंबहुना अनेक नवीन गुंतवणूकदार तुमच्या व्यवसाय संघटनेमध्ये गुंतवणूक घेऊन येऊ शकतात, परंतु जे काही तुमचे सध्याचे एक्झिस्टिंग जे काही इन्व्हेस्टर्स आहे त्याला जर रिटर्न मिळत नसतील तर अशा वेळेस जे आहे ते सोडून जाण्याची शक्यता आहे किंबहुना नवीन येण्याची शक्यता सुताराम निर्माण होत नाही. तर हे ध्यानात धरलं पाहिजे की प्रत्येक गुंतवणूकदारानं उत्पन्नाच्या हिशोबाने तुमच्या व्यवसाय संघटनेत गुंतवणूक केलेली आहे. तर व्यावसायिक कृतीतून किंबहुना प्राप्त झालेल्या नफ्यातून जो काही पूर्वनिश्चित गुंतवणुकीचा मोबदला आपण ठरवला तो मोबदला त्यांना दिला गेला पाहिजे. त्या मोबदल्यात काळाचोगात वाढ झाली पाहिजे, पारदर्शकता त्यांच्या गुंतवणुकीत राहिली पाहिजे. या साऱ्या गोष्टी निश्चितपणे व्यवसाय संघटनेला ध्यानात धरल्या पाहिजे. मोबदला आपण देऊ शकत नसेल तर मग गुंतवणूकदार आपल्याकडे कॅरी ऑन करणार नाही. तर ही गोष्ट देखील
व्यवसाय संघटनेने गुंतवणूकदाराप्रती ध्यानात धरले पाहिजे. तिसरा मुद्दा सांगितला की तक्रारी हाताळल्या पाहिजे किंवा योग्य रीतीने तक्रारी हाताळल्या गेल्या पाहिजे. कुणाच्या? तर गुंतवणूकदाराच्या. बघा, प्रत्येक घटक जो काय समाजाचा व्यवसायाकडे त्याच्या काही तक्रारी असू शकतात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे माझ्या मतानं की व्यवसाय संघटना त्या प्रत्येक घटकाला त्याची तक्रार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं पाहिजे. मग तक्रार मांडण्यासाठी मग गुंतवणूकदारांच्याही तक्रारी येतं, गुंतवणूकदारांनाही त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी योग्य रीतीचं व्यासपीठ पाहिजे. त्या तक्रारी तिथं नोंदवून घेतल्या पाहिजे. वेळेमध्ये त्या तक्रारींचं सोडवणूक झालं पाहिजे. गुंतवणूकदाराला पटेल असं उत्तर त्या तक्रारीबद्दल त्याला मिळालं पाहिजे आणि त्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी काही विशेष सभा घेता आल्या तर त्या घेतल्या गेल्या पाहिजे. ही एक महत्त्वाची बाब आहे. जर गुंतवणूकदार त्याच्या काही तक्रारी नोंदवतोय आणि त्या तक्रारीकडे दुर्लक्ष होतंय किंवा त्यावर त्याला समाधानकारक उत्तर वेळेत मिळत नाही, तर अशा वेळेस मात्र गुंतवणूकदार स्वतःला त्या ठिकाणी असुरक्षित समजू शकतो आणि त्या व्यवसाय संघटनेमध्ये आपली गुंतवणूक ठेवावी की नाही याबाबतची संभ्रमावस्था त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. हे होऊ देता कामा नये. त्यासाठी व्यवसायाने वेळच्या वेळी गुंतवणूकदाराच्या समस्या ऐकूनही घेतल्या पाहिजे आणि त्या सोडवण्याकडे देखील व्यवसायाचा कल असला पाहिजे. ही व्यवसायाप्रती म्हणजेच गुंतवणूकदाराची व्यवसायाप्रती जबाबदारी आहे. चौथा मुद्दा सांगितला की पारदर्शकता राखणे. पारदर्शकता राखणे ही गुंतवणूकदाराप्रती जबाबदारी, परंतु पारदर्शकता कोणत्या मुद्द्यात? तर भांडवलामध्ये. गुंतवणूकदार व्यवसायाला दीर्घकाळाचं म्हणा अल्पकाळाचं अशा दोन्ही स्वरूपाचं भांडवल पुरवतात. व्यवसायाची ज्या प्रकारे गरज आहे त्या प्रकारे व्यवसाय संघटना गुंतवणूकदाराकडून भांडवलाची मागणी करते. अनेकदा गुंतवणूकदार त्याला प्रतिसाद देऊन भांडवलाचा पुरवठा करत असतात. आता जे काही भांडवल घेतलंय अनेकदा ते काय असतं कर्ज रोखे समजा बॉन्ड आहे, हे थोडंसं हायपोथेटिकल आहे. सिक्युअर्ड क्रिएटर्सच्या अनुषंगाने येते. क्रिएटर्समध्ये दोन प्रकार असतात बघा अकाउंटमध्ये, सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड. तर प्रामुख्याने इन्व्हेस्टर जे असतात ते सिक्युअर्ड असतात. म्हणजे ते कुठं ना कुठं त्याला काही ना काही मालमत्ता तारण असते किंवा विशिष्ट एक प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टमध्ये ती गुंतवणूक होणार याची शाश्वती त्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक घेताना किंवा त्याच्याकडून गुंतवणूक मिळवताना दिलेली असते. मग अशा वेळेस त्या व्यवसायाची जबाबदारी का ज्या उद्देशासाठी गुंतवणूक किंवा पैसा गुंतवणूकदाराकडून घेतलाय त्याच कामासाठी तो पैसा खर्च झाला पाहिजे. जर तुम्ही ए नावाच्या प्रोजेक्टसाठी पैसा घेतात आणि प्रत्यक्षात तो पैसा मात्र बी वर इन्व्हेस्ट करताय तर हे व्यावहारिक नीतिमूल्याला धरून नाही. तर पारदर्शकता त्यामुळे राहत नाही. गुंतवणूकदाराला आपण जी काही गुंतवणूक केली ती गुंतवणूक नेमकी कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करते, किती प्रमाणात ती गुंतवली गेलेली, कशा रीतीने खर्च होते याची शाश्वती दिली पाहिजे. परंतु गुंतवणूकदाराच्या पैशाचा उपयोग जर अपारदर्शकपणे होत असेल तर गुंतवणूकदाराला आर्थिक सुरक्षितता त्या ठिकाणी वाटणार नाही. कोणताही इन्व्हेस्टर हा सगळ्यात पहिले सिक्युरिटी शोधत असतो. आपल्या उत्पन्नाचा तो भाग तर आहेच, मोबाईलला किती मिळतो तो भाग आहे, परंतु किती सिक्युरिटी, किती ट्रस्ट आहे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. तर ही ट्रस्ट किंवा ही सिक्युरिटी केव्हा क्रिएट करता येते? ट्रान्सपरन्सी, पारदर्शकतेच्या माध्यमातून. तर बा तुमच्याकडून आम्ही 1 लाख रुपये घेतले, ते अशा प्रोजेक्टमध्ये गुंतवले, तो प्रोजेक्ट अशा रीतीने काम करतोय. ज्यावेळेस हे स्पष्टपणे दिसतं त्यावेळेस गुंतवणूकदार स्वतःला सुरक्षित समजतो, स्वतःचे पैसे त्याला सुरक्षित वाटतात. परंतु आपल्याकडून पैसे घेतले एका कामासाठी, प्रत्यक्षात तो प्रोजेक्ट तर दिसत नाही, वेगळ्याच ठिकाणी कुठेतरी पैसे चालले, उद्या तोटा झाला किंवा आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही याची शंका त्याला येत असते आणि त्यामुळे अनेकदा तो त्याची गुंतवणूक वापस मागण्याची देखील शक्यता आहे, पैसे वापस घेण्याची देखील शक्यता आहे. हे होता कामा नये. त्यामुळे पारदर्शकता निर्माण केली पाहिजे जेणेकरून सुरक्षितता गुंतवणूकदारांना त्यांच्या पैशाप्रती वाटली पाहिजे. पुढचा मुद्दा सांगितला माहितीचं योग्य रीतीनं प्रकटीकरण किंवा सादरीकरण झालं पाहिजे. मागच्या याच्यात असा मुद्दा आलेला की मालकाला पण ज्यावेळेस अनेकदा माहिती लागते गुंतवणूकदारांना देखील माहिती लागत असते, किंबहुना काही माहिती त्यांना वर्षाला किंवा विशिष्ट वेळेनंतर दिलीच जाते. मग वेगवेगळी आर्थिक पत्रकं म्हणा किंवा वार्षिक हिशोब पत्रकं म्हणा ती गुंतवणूकदारांना पोहोचवली जातात. सभेचं कामकाज म्हणा त्याच्या इतपुरत त्याच्या प्रती असतात, ज्याला मिनिट्स म्हणतो आपण, तर त्या पुरवल्या जातात. तर या साऱ्या गोष्टी आहेत. तर वेळच्या वेळी ही माहिती गुंतवणूकदाराप्रती पोहोचली पाहिजे. आपल्या संघटना ज्या संघटित आपली गुंतवणूक आहे त्याची आर्थिक स्थिती काय ती पारदर्शकपणे त्यांच्या समोर गेली पाहिजे. सभेमध्ये होणारं कामकाज, त्यात झालेले निर्णय, वेगवेगळे प्रश्न ज्याच्यावर चर्चा झाली, त्यांनी मांडलेल्या तक्रारी याच्यासारख्या अनेक गोष्टी असतात. तर वेगवेगळी आर्थिक पत्रकं, विवरणपत्रकं, आर्थिक हिशोब पत्रकं, वार्षिक हिशोब पत्रकं, सभेच्या कामकाजाच्या प्रती म्हणा, या साऱ्या गोष्टी गुंतवणूकदाराला वेळच्या वेळी सादर झाल्या पाहिजे, वेळच्या वेळी मिळाल्या पाहिजे, जेणेकरून एक प्रकारचं सुरक्षित वातावरण किंबहुना त्याच्या गुंतवणुकीविषयीची अधिकची सुरक्षितता त्याला आपण मिळवून देत असतो. किंबहुना अनेकदा काही वैयक्तिक कामानिमित्त त्या कागदपत्रांची किंवा माहिती त्याला गरज भासते, तर ती माहिती ज्यावेळेस मागितली जाईल रितसर त्यावेळेस ती रितसर योग्य वेळेत योग्य प्रकारे सादर झाली पाहिजे. अनेकदा काय असतं माहिती टाईम बाउंडेड असतं नाही का. उदाहरणार्थ मला ह्या 31 तारखेपर्यंत मार्च एंडिंगला काही सादरीकरण करायचं आहे आणि जर मला ज्या व्यवसायामध्ये माझी गुंतवणूक आहे त्या व्यवसायाकडे मी मागणी केल्यानंतर ती जर मला एप्रिल महिन्यात ती माहिती मिळत असेल तर मग त्या माहितीचा काही उपयोग नाही, कारण मार्च एंडिंगपर्यंतच मला त्या माहितीची गरज होती, तर माझं काम त्या माहितीमुळे अडून गेलं. तर असं होतं कामा नये. ज्यावेळेस आपल्याकडून
इन्व्हेस्टर कोणत्याही प्रकारच्या माहितीची किंवा कागदपत्रांची मागणी करतो, प्रामुख्याने त्याच्या गुंतवणुकीशी निगडीत कागदपत्र किंबहुना जी देणं त्याला बंधनकारक आहे, तर त्या सर्व माहिती किंवा ती कागदपत्राला योग्य वेळेत सादर केली गेली पाहिजे. हा देखील एक भाग त्या ठिकाणी लक्षात धरण्यासारखा. शेवटची जबाबदारी 6व्या नंबरला या ठिकाणी सांगितली ते आहे प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे किंवा निर्माण करणं. एक ध्यानात घ्या की मी वर्गात अनेकदा तुम्हाला म्हटलं की बँक म्हणा किंवा कोणती वित्तीय संस्था ही विश्वासावर चालत असते, पैशावर चालत नाही. म्हणजे उदाहरणार्थ माझे एखाद्या बँकेत काही पैसे मी ठेवलेले आणि ती बँक बुडाली अशी एखादी अफवा जर मी ऐकली आणि सगळेच जणांनी ती ऐकली, सगळेच ज्यांनी त्या बँकेत पैसे ठेवले ते प्रत्येक जण बँकेच्या बाहेर उभा आहे पैसे काढण्यासाठी, तर ती बँकेकडून जर सगळ्यांनीच पैसे काढून घेतले ती बँक एका दिवसात बंद होऊन जाईल. तसेच व्यवसाय संघटना आहे, गुंतवणूकदारचा विश्वास आहे त्या व्यवसायावर की ही व्यवसाय संघटना आर्थिकरित्या सक्षम आहे, भरभक्कम आहे. त्याच वेळेस ती गुंतवणूकदार त्या गुंतवणुकीत त्या व्यवसायात कंटिन्यू करतील. म्हणजे आता मी तुम्हाला वर्गात म्हटलं देखील होतं की एखादी व्यवसाय संघटनेची आर्थिक कुवत एकदम भरभक्कम आहे, याचं शोध येण्याचं परिमाण काय, तर जनरल रिझर्व्ह चालू वर्षाचा करंट इयर प्रॉफिट आहे म्हणून ती व्यवसाय संघटना खूप नफ्यात आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जनरल रिझर्व्ह हा दरवर्षी होणाऱ्या नफ्यातून किंवा वेगवेगळे फंड जे काही क्रिएट करून ठेवले ते जितके बल्क असतात, मोठे असतात, त्याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की नाही ही व्यवसाय संघटना निरंतर नफा कमवत आली किंवा आर्थिकरित्या सक्षम आहे. तर काही गुंतवणूकदार समजा गुंतवणुकीतून गुंतवणूक काढून घेऊ इच्छितात, तर त्याला समजून सांगितल्यानंतरही त्याची इच्छा नाही कंटिन्यू करण्याची, तर तुम्ही त्याला त्याचा पैसा, त्याच्या गुंतवणुकीचा जो काही रक्कम आहे ती त्याला क्षणात वापस देण्याची तुमच्यात कुवत पाहिजे. परंतु तुम्ही जर टाळाटाळ केली तर त्याचा वेगळा अर्थ बाजारात जाऊ शकतो की कदाचित या व्यवसाय संघटनेकडे पैसेच नाही का जे गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे वापस देऊ शकतील. तर 2 लोक तुमच्याकडे आज मागायला आलेले कदाचित उद्या सगळेच्या सगळे गुंतवणूकदार भीतीपोटी उभा राहतील. तर हे होता कामा नये. यासाठी तुम्ही आर्थिक कुवत किंवा आर्थिक सक्षमता इतकी तयार केली पाहिजे का एक तर सगळ्या गुंतवणूकदारांना विश्वास पाहिजे की आपला पैसा व्यवसाय संघटनेकडे सुरक्षित आहे, मागच्या क्षणी आपल्याला मिळेल. किंबहुना कुणी ती मागणी केली तर त्याला मागच्या क्षणी त्याचा गुंतवणूक परतावा आपण देऊ शकलो पाहिजे किंवा याची गुंतवणूक त्याला वापस करू शकलो पाहिजे, जेणेकरून बाजारात गुंतवणूकदारांमध्ये हा विश्वास राहील का व्यवसाय संघटना आर्थिकरित्या सक्षम आहे आणि आपली गुंतवणूक पाहिजे त्यावेळेस आपल्याला मिळू शकते, त्यामुळे ती घेण्याची काही सध्या गरज नाही. एकंदरीत हे 6 मुद्दे आपल्याला गुंतवणूकदाराप्रती सामाजिक जबाबदारी अंतर्गत होते. अपेक्षा करतो या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून ती तुम्हाला समजली असतील. 6 मुद्दे आहेत, त्यामुळे 2दा जरी व्हिडिओ ऐकला तरी काही फरक पडत नाही. लवकरच आपण पुढील भाग घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.